श्री स्वामी समर्थ भक्तांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त असाल तर आपल्या आध्यात्मिक प्रवाह चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून स्वामींचे असेच रोजचे दिव्य संदेश तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. भक्तांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपल्याला पुढचा कोणताही मार्ग दिसत नाही. सौफेर अंधार दाटून येतो आणि प्रत्येक बाजूने फक्त अपयश आणि निराशाच समोर उभी राहते. आपण आपले सर्वस्व पणाला लावून जीवाचे रान करून प्रयत्न करतो, पण पदरात काहीच पडत नाही. जर आज तुमच्यावर ही अशीच कठीण वेळ आली असेल, तुम्ही सर्व मार्ग चोखाळून थकले असाल आणि मनातून पूर्णपणे कोळंबून गेला असाल, तर हा व्हिडिओ आज स्वामींनी खास तुमच्यासाठीच पाठवला आहे. हा केवळ एक योगायोग नाही. स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण जेव्हा आपण अथांग संकटात असतो तेव्हाच या शब्दांचा खरा अर्थ आणि त्यांची शक्ती आपल्याला समजते. लक्षात ठेवा, जेव्हा जगाचे सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात तेव्हा समजा की आता स्वामी स्वतः तुमच्या आयुष्याची दोरी आपल्या हातात घेणार आहेत. कारण जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. स्वामी कधी कधी आपली कडक परीक्षा ऐकतात, आपल्याला घासून पुसून सोन्यासारखे शुद्ध करतात, पण ते आपल्या पदरात कधीच कायमचे अपयश येऊ देत नाहीत. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सहनशक्ती संपली आहे आणि काहीच होऊ शकत नाही, तेव्हा सगळे विचार बाजूला ठेवा. शांत चित्ताने स्वामींच्या फोटोसमोर बसा. त्यांच्या चरणांकडे पाहत डोळे बंद करा आणि अगदी मनापासून म्हणा, स्वामी, मी माझे बरे वाईट, माझे सुख दुःख आणि माझे सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण केले आहे. आता या संकटातून मार्ग दाखवणे केवळ तुमच्याच हातात आहे. तुम्ही इतक्या आर्ततेने हाक मारून तर पहा, अगदी काही वेळातच तुमच्या त्या कठीण समस्येवर असा काही अद्भुत आणि चमत्कारी तोडगा निघेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. स्वामींवर आणि त्यांच्या शब्दांवर 100% विश्वास ठेवा, कारण ज्याच्या पाठीवर ब्रह्मांड नायकाचा प्रत्यक्ष वरदहस्त असतो त्याचे त्रैलोक्यात कोणीही अहित करू शकत नाही. म्हणून खचून न जाता पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करत रहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवून पुण्य पदरात पाडून घ्या आणि कॉमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.